नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे शहरातील नामांकित असलेले डीमार्ट या ठिकाणी एका ग्राहकाची फसवणूक झाल्याचं निदर्शनात आले आहे. शहरातील अनिकेत बारी हे डीमार्टमध्ये आपला किराणा घेण्यासाठी गेले असता त्या ठिकाणाहून गुड्डे बिस्किटचा पुडा देखील घेतला होता. मात्र घरी आल्यावर गुड्डे बिस्किटचा पुडा फोडल्यानंतर त्यात मेलेली आळी आणि बुरशी लागलेले बिस्किट आढळून आले. या संदर्भात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. सुप्रसिद्ध असलेले डीमार्टमध्येच अशी ब्रँडेड वस्तू अशा पद्धतीने विक्री होत असेल तर याकडे लक्ष कोण देणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या संदर्भात अन्न औषध प्रशासन यांच्याकडे देखील लेखी स्वरूपात तक्रार केली आहे. यासह जिल्हाधिकाऱ्यांकडे देखील तक्रार देण्यात आली आहे की डीमार्ट येथील व्यवस्थापकावर कारवाई करावी अशी मागणी या तक्रारीत अनिकेत बारी यांनी केली आहे. धुळेकर, मी अनिकेत बारी, राहणारा धुळ्यामधला. ॲक्च्युली काही दिवसापूर्वी ना मी नेहमी डीमार्टमधून माल घेत राहतो किराणासाठी, घरगुती याच्यासाठी. तर आता रिसेंटली मी कालच माझ्या मिसेसने गुड डेचं बिस्किट होतं आणलेलं डीमार्टमधून, पण ते उघडल्यावर त्याच्यावरती सगळं त्याच्यामध्ये आळ्या होत्या, त्याच्यानं बुरशी होती त्याला लागलेली. तर मी त्या संदर्भात म्हणजे त्याच्यात माझ्या मुलीलासुद्धा त्रास होतो त्या गोष्टीने. तर तिलासुद्धाच चालू त्याच्यावरती हे चालू आहे, हॉस्पिटलमध्ये काम चालू त्याच्यावरती. तर तिच्यावरती झाल्यानंतर ते त्यांना सांगितले, आपल्या धुळ्यातल्या अन्न प्रशासन दिले ना निवेदन की त्याच्यात कारवाई करण्यात यावी. तर त्यांना तसं निवेदन पण दिले आणि जिल्हाधिकारी सरांना पण त्यांना निवेदन दिले. तर याच्यावरती कारवाई लवकरात लवकर करण्यात यावी, कारण हे असं माझ्यासोबत घडलेलं आहे तर कुठल्याही धुळेकरासोबत घडू नये ही माझी देखील इच्छा आहे. एक चांगला नागरिक होण्याचा मी प्रयत्न करत आहे. तर बाकीचे सगळ्या धुळेकरांनी मला सपोर्ट द्यावा, सहकार्य करावे हीच नम्र विनंती. आणि धुळ्यामध्ये डीमार्टला व त्याच्या जे कोणी त्यांनी उत्पादक आहे गुड्डे वगैरे बिटाण्याचा, त्यांच्याबद्दल कारवाई लवकरात लवकर करण्यात यावी हीच माझी नम्र विनंती. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.